वर्धा शहरात देखील पोलीस विभागातर्फे पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात आला। या निमित्तानं विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं, तर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या प्रदर्शनाला भेट दिली। पोलिसांनी देखील विविध पथकांची कार्यपद्धती समजावून सांगितली। आमदार समीर कुणावार, आमदार पंकज भोयर, पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। वर्ध्यामध्ये पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे। सशस्त्र जे वेपन्स इथे पोलीस स्टेशनला वापरल्या जातात त्याची प्रदर्शनी लावण्यात आली आहे। शालेय विद्यार्थ्यांना ते वेपन्स कसे हाताळतात, त्याची माहिती काय असते, याची संपूर्ण माहिती या स्टॉलद्वारे देण्यात येते। प्रदर्शनी पाहायला वर्धेचे आमदार डॉक्टर पंकज भोयर आलेले आहेत, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार जी आलेले आहेत। आपण वर्धेचे आमदार पंकज भाऊशी बोलू। भाऊ, काय सांगाल या प्रदर्शनामध्ये? पोलीस वर्धापन दिनानिमित्त आज वर्धा शहरामध्ये पोलीस विभागाच्या माध्यमातून पोलीस प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे। याचा प्रचंड फायदा नवीन पिढीला होणार आहे, विशेष करून विद्यार्थी ज्यांना प्रचंड कुतूहल असतं पोलिसांबद्दल, त्यांच्या कार्यशैलीबद्दल, आणि त्यातून त्यांची कार्यशैली बघून त्यांना देखील कुठंतरी ऊर्जा मिळते की आपणही पोलीस दलात गेलं पाहिजे आणि समाजाच्या सुरक्षितेकरता काम या ठिकाणी केलं पाहिजे। आज आपण बघतो की अनेक विभाग पोलिसाचे असे आहे की ज्याची माहिती सर्वसामान्य जनतेला नव्हती किंवा नाही आहे। आज या प्रदर्शनीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पोलिसाच्या वेगवेगळ्या विभागांची फार मोठ्या प्रमाणात माहिती मिळते आहे। या ठिकाणी पोलीस विभागाच्या माध्यमातून शाळेतल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे प्रदर्शनी दाखवून त्यांच्यामध्ये एक जागरूकता निर्माण करण्याचं काम केलं जात आहे या ठिकाणी, आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल। नक्कीच समीर भाऊ आपल्यासोबत आहे, काय सांगा? वर्धा जिल्ह्यामध्ये ही पहिल्यांदा अशा पद्धतीची मोठी प्रदर्शनी जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आयोजित केलेली आहे। ती सर्वांनी बघितलीच पाहिजे, विद्यार्थ्यांनी पण बघितली पाहिजे, आणि समाजातील इतर लोकांनी, जे जागरूक नागरिक आहेत त्यांनी सर्वांनी या प्रदर्शनीला भेट दिली पाहिजे। आणि पोलीस विभाग कसं काम करतो आणि आपण पोलिसांना कशी मदत करू शकतो हे दोन्ही या बघितल्याच्या नंतर सर्वांच्या लक्षात। वर्धा पोलिसांनी हा प्रदर्शनी आयोजित केली। 2 जानेवारीपासून 8 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस साजरा करते। यावर्षीची थीम होती की लोकांना पोलीसबद्दल जनजागृती निर्माण केली पाहिजे। तर आमचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत, जसे आमचे NDPS पथक आहे, वेपन्स आहे, डायल 112 आहे, वाहतुकीचे नियम आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी आम्ही हा प्रदर्शनी ऑर्गनाईज केले। आणि या प्रदर्शनीमध्ये विशेष लक्ष आमच्या विद्यार्थी आहे, कारण भावी पिढी विद्यार्थीचे त्यांना पोलीसबद्दल, पोलीस काय काम करते आणि कायदा काय आहे आणि कायदा तोडले तर काय आपल्याला होऊ शकतात, ते सगळी गोष्टीची जनजागृती करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात ही प्रदर्शनी केलेली आहे। वर्धेतील शाळेकरी विद्यार्थी या प्रदर्शनी पाहायला आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने आज या विद्यार्थी शस्त्र आपल्या हातात घेऊन त्याची हाताळणी पण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या सर्व शस्त्र पोलीस स्टेशन इथे आहे, खुफिया विभाग आहे, इथलं डॉग स्क्वॉड इथे, आणि ते काम कसं करतात याचंही प्रशिक्षण आणि याची पूर्ण माहिती या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिल्या जात आहे। सुरेंद्र आमटेके, UCN न्यूज, वर्धा।